हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि मी आज फर्स्ट टाइम मोबाईलवरती बोलते, म्हणजे समोरासमोर बोलते, असं प्रॅक्टिस नाही आहे मला जास्त बोलायचं. तर बरेच जणांच्या अशा कमेंट येतात की ताई तुम्ही कोणत्या गावच्या, ताई तुम्ही कोणत्या गावच्या. तर मी सांगलीमध्ये राहते आणि प्रॉपर आमचं गाव आहे शिरटे, तासगाव शिरटे, पण आम्ही राहायला लग्न झाल्यापासून सांगलीमध्येच आहे. सांगलीमध्ये इस्लामपूर शिरटे. मम्मी सांगतात की तासगावनी इस्लामपूर शिरटे, पण आमचं तिकडे जाणं येणं कधी नसतं ना, त्यामुळे शक्यतो जास्त जातच नाही आम्ही. आणि बरेच जणांच्या कमेंट होते की ही कोण आहे तुमची. तर ही माझी आहे जाऊबाई आहेत, धाकट्या जाऊबाई आहेत. आणि आम्ही दोघी मस्तपैकी असं राहतो आणि लग्न झाल्यापासून आम्ही एकत्रच आहे, म्हणजे लग्न आमची एकत्रच झाले त्यामुळे आम्ही एकत्रच राहतो. तर आता उद्याच्या भाजीची तयारी चालली, तर संध्याकाळची भाजीची तयारी करावी लागते आम्हाला. तर आम्ही दोघीजण मस्तपैकी अशा गवाऱ्या निवडतोय. तर ही देशी गवारी बघा. तर असं वाटतं की मला मी आज पहिल्यांदाच मोबाईलवरती बोलते, म्हणजे पहिल्यांदाच बोलले असेल समोरासमोर, कारण जास्तीत जास्त आवाज हा मी बॅकग्राऊंडनीच देत असते, समोरासमोर कधी बोलत नाही. आणि तेच सांगत होते तुम्हाला मी की फर्स्ट टाइम मी मोबाईलवरती वगैरे बोलले. तर माझं आणि अर्चनाचं इथं चपात्या करायचं चाललं, मी चपाती करत होते आणि अर्चना आहे ती वरण फोडणी टाकत होती, भाजी वगैरे सगळं झालेलं. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की मी आत्ता नवीन मोबाईल घेतलाय, म्हणजे मी यूट्यूब जेव्हा चालू केलं ना, तर तेव्हा सुद्धा मोबाईल घेतला नाही. मिस्टरांनी वापरलेले 3-4 वर्ष, त्याच्यानंतर मी 3-4 वर्ष वापरल्या. आणि मी सांगितलं होतं की त्यांना मी पूर्ण सक्सेस झाल्यानंतरच मोबाईल घेणार, आणि तसंच केलेलं आहे. आणि आपले 1 लाख सबस्क्रायबर वगैरे झालेत आणि नवीन मोबाईल घेतलेला आहे. आणि नवीन मोबाईलमध्ये नवीन जरासं शूट करावं म्हणून आम्ही असा आजचा हा व्हिडिओ असा शूट केलेला आहे, समोरासमोर थोडंसं बोललेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर परवाच दिवशी मी हा मोबाईल घेतलेला आहे नवीन, आणि हे पण शूट त्यामधलंच आहे. पण पहिलं शूट जे मी केलं आहे ना, तर मी परवा सांगितलं होतं, मम्मी आमच्या पंढरपूरला गेल्या होत्या आणि तिथून विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आणली होती ना, तर देवांना अभिषेक वगैरे घालायचा होता. तर त्याचं शूट मी घेतलेलं आहे पहिल्यांदा मोबाईलमध्ये. तर तो व्हिडिओ कसा आलाय नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. तर काल सकाळी ते शूट घेतलं, विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक वगैरे घातलेले, आणि त्याच्यानंतर आता हा संध्याकाळचा व्हिडिओ घेत होतो. गवारी निवडत बसत होतो. दरवेळेस आम्हाला सकाळी डबे वगैरे लवकर असतात, त्यामुळे संध्याकाळची भाजीची तयारी ही आदल्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवावी लागते. तर गवारी वगैरे निवडता छानपैकी असं जरासं बोलायचं प्रॅक्टिस केलं, जवळजवळ 4-5 व्हिडिओ केले असतील आणि एक सिलेक्ट केलेला आहे त्यातला. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसा आला आहे तो. आणि इथं बघ आमच्या चपात्या वगैरे कशा टुम्म फुगल्यात, आणि दोघी मिळून असं स्वयंपाक वगैरे केलं की पटकन होतो, जास्त काही वेळ लागत नाही. आणि हसत बोलत वगैरे खेळत तरी असं स्वयंपाक केला ना, तर कसा होतो ते सुद्धा अजिबात कळत नाही. तर हे आहेत ते कालचे व्हिडिओ आहेत. तर काल व्हिडिओ शूट वगैरे केलेलं, आज एडिटिंग वगैरे केलेलं. तर आज आहे एकादश. तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कोणाकोणाची 15 दिवसाची एकादश असते तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आमची काही नसते, पण आमच्या मम्मींची असते. तर काल जेवणामध्ये होतं असं मस्तपैकी चपाती वगैरे, वरण आणि टोमॅटोची चटणी आणि मेथीची भाजी. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.